आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 2 बायोलॉजिकल क्लासिफिकेशन याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. पहिल्या पानावर खूप इम्पॉर्टंट असे काही पॉइंट्स नाही आहेत, फक्त एक सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे एरिस्टॉटल. एरिस्टॉटलने मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं होतं प्लांट्स आणि ॲनिमल्सचं सुद्धा. प्लांट्स मध्ये हे क्लासिफाइड इनटू ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स, आणि ॲनिमल्स मध्ये ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ रेड ब्लड त्याने क्लासिफिकेशन केलेलं होतं. लिनियसच्या वेळेला सुरुवातीला जेव्हा 2 किंगडम सिस्टीम आली होती तेव्हा 2 किंगडम्स मेनली कन्सिडर केले जायचे, ते म्हणजे प्लांटे आणि ॲनिमालिया. टेबल 2.1 हे इम्पॉर्टंट आहे कारण हे समराइज करते ऑल द कॅरेक्टर्स ऑफ ऑल 5 किंगडम: मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे अँड ॲनिमालिया. आपल्याला सिक्वेन्स लक्षात राहणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला कॅरेक्टर आहे सेल टाईप. मग सेल टाईप मध्ये कोणाचा सेल कोणत्या प्रकारचा आहे हे लक्षात ठेवायला एकदम सोपी ट्रिक सांगते. पहिला किंगडम कोणता आहे? मोनेरा. सो प्रथम जो आहे, सो दॅट इज नथिंग बट प्रोकॅरियोटिक. सो फर्स्ट किंगडम प्रोकॅरियोटिक. उरलेले सगळेच्या सगळ्या किंगडम्स मध्ये सेल टाईप इज युकॅरियोटिक. लक्षात ठेवायला सोपं आहे. दुसरी कॅरेक्टर आहे ती म्हणजे सेल वॉल. सेल वॉल मध्ये मोनेरा आणि प्रोटिस्टाचं थोडं लक्षात ठेवायला लागेल. बाकी फंगाय, प्लांटे अँड ॲनिमालिया हे आपण अनेक वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये सारखं आपल्याला रेफरन्स येत असतो, सो ते इझिली आपल्या लक्षात राहतं. सो मोनेरा मध्ये काय आहे? इट इज नॉन सेल्युलोजिक. मोनेरा हा फर्स्ट किंगडम असल्याने जे काही प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात कुठल्याही ऑर्गॅनिझमचे, जसं की प्रोकॅरियोटिक सेल, नॉन सेल्युलोजिक सेल वॉल किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट, बॉडी ऑर्गनायझेशन सर्वात प्रायमरी व्हर्जन आहे सेल्युलर, हे सगळेच्या सगळे प्रायमरी फीचर्स हे या मोनेरामध्ये येणार आहेत. सेल वॉल मध्ये प्रोटिस्टा मध्ये गेला तर इट इज प्रेझेंट इन सम ऑफ द मेंबर्स ऑफ दिस किंगडम प्रोटिस्टा. फंगाय मध्ये सगळ्या मेंबर्स मध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, बट विथ समथिंग कॉल्ड एज कायटिन. प्लांट्स मध्ये ऑब्विसली सेल वॉल सगळ्या मेंबर्स मध्ये प्रेझेंट असते विथ द सेल्युलोज, आणि ॲनिमल्स मध्ये सेल वॉल इज ॲब्सेंट. हा फॅक्ट आपल्याला माहिती आहे. तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट इन मोनेरा अँड इट इज प्रेझेंट इन ऑल अदर 4 किंगडम्स. सिंपल. चौथी कॅरेक्टर आहे ते म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन इज सेल्युलर इन मोनेरा ॲज वेल ॲज प्रोटिस्टा, बिकॉज ऑल द ऑर्गॅनिझम्स इन मोनेरा अँड प्रोटिस्टा आर युनिसेल्युलर. सो सिंगल सेल असेल तर ऑब्विसली त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन पण सेल्युलर असणार आहे. फंगाय इज मल्टीसेल्युलर एक्सेप्ट यीस्ट. Yeast is a type of fungus which is unicellular. So it is multicellular and it is loose tissues. कोणामध्ये? म्युकर सारखे जो ब्रेड मोल्ड आहे त्यासारख्या फंगाय मध्ये लूज टिश्यू सिस्टीम प्रेझेंट असते. प्लांट मध्ये टिश्यूज आणि ऑर्गन्स आर प्रेझेंट. प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स आहेत जसे की फ्लोएम किंवा झायलम, तर हे ऑर्गन्स आपण कन्सिडर करतो ऑफ प्लांट्स. आणि ॲनिमल्स मध्ये ऑब्विसली इट इज द हायेस्ट किंगडम. सो टिश्यू, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम, all type of body organization is available. आणि फिफ्थ मध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर अशासाठी आहे की जी काही कॉम्प्लेक्सिटी आहे इट इज डिक्रीजिंग फ्रॉम मोनेरा टू ॲनिमालिया. ओके, जसं की मोनेरामध्ये ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन पण आहे आणि हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन पण आहे. ऑटोट्रॉफिक मध्ये किमोट्रॉफिक न्यूट्रिशन पण आहे आणि फोटोसिंथेटिक पण आहे, आणि हेटेरोट्रॉफिक मध्ये सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन इज ऑल्सो देअर आणि पॅरासिटिक न्यूट्रिशन पण आहे. म्हणजे जेवढे कॉमन मोड ऑफ न्यूट्रिशन पॉसिबल असतात ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक मध्ये, ऑल आर सीन इन डिफरंट मेंबर्स ऑफ मोनेरा. प्रोटिस्टा मध्ये ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन प्रेझेंट आहे आणि सम मेंबर्स मध्ये हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन प्रेझेंट आहे, आणि प्रोटिस्टाच्या ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये मेनली फोटोसिंथेटिकच येतं. फंगाय दे आर कम्प्लिटली हेटेरोट्रॉफिक आणि त्यांची स्पेशालिटी अशी आहे की ते आर सॅप्रोफायटिक. दे हेल्प इन डिकम्पोजिशन ऑफ डेड डिकेइंग मॅटर, आणि सम ऑफ द फंगाय आर पॅरासिटिक. प्लांटेमध्ये दे आर कम्प्लिटली ऑटोट्रॉफिक, फोटो ऑटोट्रॉफिक किंवा फोटोसिंथेटिक, आणि ॲनिमल्स आर कम्प्लिटली हेटेरोट्रॉफिक. मग त्यांच्यामध्ये सॅप्रोफायटिक पण येतं आणि त्यांची खासियत अशी आहे ते म्हणजे होलोझॉइक, दॅट दे कॅन इंजेस्ट द एंटायर फूड and then they digest it into their own body.
सो मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये हायेस्ट कॉम्प्लिकेशन्स इन मोनेरा. त्याच्यानंतर प्रोटिस्टा अगेन बोथ ऑटो आणि हेट्रो. फंगाय मध्ये पूर्ण हेट्रो, प्लांटी मध्ये पूर्ण ऑटो आणि ॲनिमालिया मध्ये पूर्ण हेट्रो. सिंपल. पुढे जेव्हा RH व्हिटेकरने इन 1969 मध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशन मेन्शन केलं तेव्हा हे 5 किंगडम कळले. सो हे जस्ट इयर आणि RH व्हिटेकरचं नाव लक्षात ठेवायचं आहे. इतका सिंपल क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस खूप कमी असतात, पण तरी सुद्धा आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. मग ह्या RH व्हिटेकरने कुठले मेन क्रायटेरिया दाखवले, ऑन व्हॉट बेसिस he classified all the organisms in these 5 kingdoms. ते म्हणजे structure of cell, body organization, mode of nutrition, reproduction and phylogenetic relationship. Phylogenetic relationship याचा अर्थ असा आहे evolutionary relationship. How the different organisms evolved from their ancestors आणि मग त्यांचं कनेक्शन त्याने लावून सगळ्या ऑर्गॅनिझम्सना मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे अँड ॲनिमालिया या 5 किंगडम मध्ये क्लासिफाय केलेला आहे. सुरुवातीच्या क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गे, फंगाय, मॉसेस, फर्न्स, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स हे सगळेच्या सगळे अंडर प्लांटे क्लासिफाय गेलेले होते. या पुढच्या पार्ट मध्ये त्यांनी फक्त हे मेन्शन केलेलं आहे की कोणत्या बेसिसवर फंगस आणि प्लांट्स हे सेपरेट केले गेले, कोणत्या बेसिसवर युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आणि युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हे सेपरेट केले गेले. हे जस्ट त्यांनी मेन्शन केलेलं आहे. यू कॅन जस्ट रिमेंबर द डिटेल्स. ही जी सगळी नावं आहेत, क्लॅमेडोमोनास, क्लोरेला, पॅरामोशियम, अमिबा, ही सगळी त्या किंगडमच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण लक्षात ठेवणारच आहोत. आता सुरुवात करूया किंगडम मोनेरा पासून. किंगडम मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते सर्वात पहिले बघूया. पहिलं वाक्यच अत्यंत महत्वाचं आहे. बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. याचा अर्थ असा आहे किंगडम मोनेरा मध्ये बॅक्टेरिया व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सचं इन्क्लुजन होत नाही. ऑल द बॅक्टेरिया विच आर प्रोकॅरियोटिक इन नेचर दे आर ऑल मेंबर्स ऑफ किंगडम मोनेरा. आणि अजून एक इम्पॉर्टंट टिप अशी आहे की जर मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक असेल तर डेफिनेटली इट इज ऑलवेज युनिसेल्युलर. इट इज नेव्हर मल्टीसेल्युलर. कारण मल्टीसेल्युलरिझम इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ युकॅरियोटिक सेल किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर बॅक्टेरिया आर प्रेझेंट एव्हरीवेअर. दे आर द मोस्ट अबंडंट टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. त्याच्यानंतर दे कॅन ऑल्सो लिव्ह इन एक्स्ट्रीम हॅबिटॅट्स. आणि त्याच्यावरूनच पुढे किंगडम मोनेरा मध्ये 2 क्लासेस सेपरेट केलेले आहेत. ते म्हणजे यू बॅक्टेरिया आणि आर्की बॅक्टेरिया. आपण बघणार आहोत त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते. बेस्ड ऑन देअर शेप बॅक्टेरियामध्ये 4 डिफरंट सबटाइप्स आहेत. स्पेरिकल शेपचे कॉकस, रॉड शेपचे बॅसिलस, कॉमा शेपचे व्हायब्रियम आणि स्पायरल शेपचे स्पिरिलियम. स्पेरिकल शेप म्हणजे काइंड ऑफ अंडाकृती शेप. त्याच्यानंतर रॉड शेप इज समथिंग लाईक दिस. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम्स अवेलेबल आहेतच. कॉमा शेप इज समथिंग लाईक दिस आणि स्पायरल शेप इज समथिंग लाईक दिस. त्याच्यानंतर बॅक्टेरिया मध्ये मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी दिसून येते. जरी त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन किंवा सेल ऑर्गनायझेशन जे आहे ते अतिशय सिंपल आहे, तरी सुद्धा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप जास्त डायव्हर्सिटी दिसून येते. हे आपण गेल्या टेबल नंबर 2.1 वरनं बघितलं की त्यांच्यामध्ये व्हॉट एव्हर पॉसिबल टाइप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन असतात ते सगळ्या टाइप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन हे वेगवेगळे मेंबर्स दाखवतात. सम बॅक्टेरिया आर ऑटोट्रॉफिक बट मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉफिक. हा झाला मोनेरा मधला क्लासिफिकेशन. हे बेसिक क्लासिफिकेशन आता आपल्याला ह्या एक्झाम मध्ये जे महत्वाचं आहे हे झालं मोनेराचं क्लासिफिकेशन. की यू बॅक्टेरिया, यू चं मीनिंग आहे ट्रू. सो द ट्रू बॅक्टेरिया आर यू बॅक्टेरिया. अँड आर्की बॅक्टेरिया, सो दिस आर्की रिप्रेझेंट्स एक्स्ट्रीम कंडिशन्स. सो यू बॅक्टेरियामध्ये मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया आर हेटेरोट्रॉफिक बॅक्टेरिया आणि ऑटोट्रॉफिक बॅक्टेरियामध्ये सम make use of chemicals and some make use of sunlight. So those who make use of chemicals, these are chemoautotrophs. त्याचं एक्झाम्पल त्याने दिलंय सल्फर बॅक्टेरिया. And those who make use of sunlight to prepare their own food, they are photoautotrophs. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सायनोबॅक्टेरिया.
आर्कीबॅक्टेरिया म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं एक्स्ट्रीम कंडिशन्स. मग एक्स्ट्रीम कंडिशन्स कोणत्या कोणत्या असू शकतात, तर सॉल्टी एरियामध्ये राहणारे असतात त्यांना म्हणतात हॅलोफाइट्स. हॉट स्प्रिंग्स मध्ये राहणारे असतात त्यांना म्हणतात थर्मो ऍसिडोफाइल्स. आणि मार्शी एरियामध्ये राहणारे असतात त्यांना म्हणतात मिथॅनोजेन्स. दोन तर डेफिनेटली इझिली लक्षात ठेवू शकतो, थर्मो टेम्परेचरशी रिलेटेड. सो हॉट स्प्रिंग मधले थर्मो ऍसिडोफिल्स, मार्शी एरियामध्ये मिथॅनोजेन्स. सो मिथेन हा जनरली मार्शी एरियामध्ये जनरेट होतो आणि ऑब्व्हियसली त्यांचं स्टार्टिंग सुद्धा सेम लेटरने होतं. सो मार्शी एरिया मिथॅनोजेन्स. सो उरले कोण, सॉल्टी एरिया. सो दे आर नथिंग बट हॅलोफाइट्स, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आर्कीबॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते आता आपण बघूया. तर दे लिव्ह इन मोस्ट हार्श हॅबिटॅट्स, एक्स्ट्रीम सॉल्टी हॅलोफाइट्स, त्याच्यानंतर हॉट स्प्रिंग्स थर्मो ऍसिडोफाइल्स, मार्शी एरियाज मिथॅनोजेन्स. यू बॅक्टेरियापासून ते वेगळे कसे आहेत, तर त्यांची जी सेल वॉलचं स्ट्रक्चर आहे इट इज डिफरंट. म्हणजे जो डिफरन्शिएटिंग पॉइंट आहे बिटवीन यू बॅक्टेरिया आणि आर्कीबॅक्टेरिया तो आहे सेल वॉल स्ट्रक्चर. आणि त्याचमुळे दे कॅन सर्वाइव्ह इन द एक्स्ट्रीम कंडिशन्स, कुठल्याही प्रकारचं कंडिशन असू दे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर मिथॅनोजेन्स जे असतात which are nothing but living in marshy areas, they are also found in the gut of ruminant animals. Gut चं meaning आहे in the digestive tract. Examples cows, buffaloes, these are ruminant animals. Ruminant animals म्हणजे मराठी भाषेत ज्याला आपण चारा खाणारे प्राणी. And they are also responsible for production of something called as methane, that is biogas. So biogas production मध्ये मिथॅनोकोकस, मिथॅनोबॅसिलस हे जे मिथॅनोजेन्स आहेत they play extremely important role. पुढे आहे ट्रू बॅक्टेरिया, यू म्हणजे ट्रू. सो दीज आर नथिंग बट द ट्रू बॅक्टेरिया. आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते बघूया. दे आर मेनली कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ अ रिजिड सेल वॉल. जर ते मोटाईल असतील तर त्यांना फ्लॅजेल्लम असतं. फॉर मोबिलिटी बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स कडे वेगवेगळ्या प्रकारचे अपेंडेजेस असतात, जसे की फ्लॅजेल्लम असू शकतं, सिलिया असू शकतात. सो इन यू बॅक्टेरिया जर ते मोटाईल असतील तर त्यांच्याकडे फ्लॅजेल्लम इज द अपेंडेज फॉर लोकोमोशन. फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स जे आहेत दीज आर कॉल्ड एज सायनोबॅक्टेरिया. दे आर ऑल्सो रेफर्ड एज ब्लू ग्रीन अल्गी. सायनो रिफर्स टू ब्लू कलर, सो दे आर कॉल्ड एज ब्लू ग्रीन अल्गी. क्लोरोफिल ए हे सायनोबॅक्टेरियामध्ये मेनली प्रेझेंट असतं. सायनोबॅक्टेरियाची अजून खासियत काय काय आहे, तर दे आर युनिसेल्युलर, दे लिव्ह इन कॉलनीज और दे आर फिलामेंटस. त्याच्यानंतर दे कॅन लिव्ह इन फ्रेश वॉटर एज वेल एज इन मरीन वॉटर, किंवा दे कॅन ऑल्सो लिव्ह इन लँड, दॅट इज टेरेस्ट्रियल अल्गे. कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट. आणि पोल्युटेड वॉटर बॉडीज मध्ये त्यांची ग्रोथ ही खूप जास्त होते. किंवा पोल्युटेड ॲक्वेटिक एन्व्हायरमेंट मध्ये जे इनऑर्गॅनिक मटेरियल्स असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात, जसं की नायट्रेट्स, सल्फेट्स, फॉस्फेट्स. सो ते त्यांचं मेन फूड आहे. त्याच्यानंतर काही ऑफ द मेंबर्स of these eubacteria can also fix atmospheric nitrogen, and they have specialized cells called as heterocysts. So जे atmospheric nitrogen fix करू शकतात त्याच फक्त सायनोबॅक्टेरियाकडे हेटेरोसिस्ट प्रेझेंट आहे. एक्झाम्पल नॉस्टॉक आणि अनाबिना. पुढचा सबटाइप आहे तो म्हणजे किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स. किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफ्स मध्ये दे मेनली ऑक्सिडाइज द डिफरंट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक नायट्रेट्स, nitrites and ammonia, and they use it for ATP production. They play a very important role recycling nutrients like nitrogen, phosphorus, iron and sulfur. Heterotrophic bacteria, they are the most abundant bacteria and they are the most important decomposers. They play very important role in decomposition. So they are nothing but saprophytic in nature. Heterotrophic bacteria of Monera मध्ये दोन मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत, ते म्हणजे सॅप्रोफायटिक आणि दुसरं आहे पॅरासिटिक. सो सॅप्रोफाइट्स आहेत दे आर इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स. मग हे बॅक्टेरिया कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी युजफुल आहेत, तर दे आर हेल्पफुल इन मेकिंग कर्ड फ्रॉम मिल्क, दे आर हेल्पफुल इन प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, दे आर हेल्पफुल इन फिक्सिंग नायट्रोजन इन द लेग्युमिनस रूट्स. देर आर सम पॅथोजन्स जे पॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन फॉलो करतात. They are responsible for diseases like cholera, typhoid, tetanus, citrus canker, etc. Now, what is the kind of reproduction in them? The main reproduction is nothing but with the help of fission. There are two words, fusion
and fission. So fusion is union आणि fission is breakdown किंवा simple division. So they produce by dividing their cell. So under unfavorable conditions they produce some spores, and whenever favorable conditions are regained they will be released. There is sexual reproduction also present in some of the bacterium, and it is by adopting the primitive type of DNA transfer from one bacterium to other bacterium. So when we say there is a sexual reproduction, when there is a union of DNA, basically nuclear material. So इथे सुद्धा जेव्हा वन बॅक्टेरियम कडनं दुसऱ्या बॅक्टेरियम कडे प्रिमिटिव्ह टाइप ऑफ DNA ट्रान्सफर होतो, तेव्हा this kind of reproduction is considered as a sexual reproduction. नंतर मायकोप्लाझ्मा नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे, it is most important because it completely lacks a cell wall. It is the smallest living cell known to human being, and it can survive without oxygen. So many mycoplasma are pathogenic in animals as well as plants. Smallest organism present on earth is nothing but mycoplasma, and it is anaerobic kind of bacteria. It does not require any oxygen for its functioning, and most of the mycoplasma are pathogenic, that is they cause diseases. पुढचा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा मध्ये सुद्धा सगळेच्या सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, बट ऑल आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. जसं आपण मगाशी बघितलं की प्रोटिस्टा पासून प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमलिया या किंगडम्स मध्ये सगळे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात. सो प्रोटिस्टामध्ये सिंगल सेल किंवा युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात. या किंगडमच्या बाउंड्रीज आर नॉट वेल डिफाईन्ड असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की there are different opinions about the characteristic of different organisms. आपल्या पुस्तकात किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर 5 सबटाइप्स मेन्शन केलेले आहेत. ते म्हणजे क्रायझोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोआस. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटिस्टा बघूया. मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स ऑफ प्रोटिस्टा हे प्रायमरीली एक्वेटिक एन्व्हायरमेंट मध्ये राहतात आणि फ्यू ऑफ देम टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट मध्ये राहतात. प्रोटिस्टाच्या सेल बॉडी मध्ये प्रॉपर वेल डिफाइंड न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि अदर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स पण प्रेझेंट असतात, बिकॉज ऑब्वियसली दे आर युकॅरियोट्स. इफ दे आर मोटाइल देन फॉर लोकोमोशन दे हॅव आयदर फ्लॅजेल्ला और सिलिया. फ्लॅजेलाचं सिंग्युलर आहे फ्लॅजेल्लम आणि सिलियाचं सिंग्युलर आहे सिलियम. दे कॅन रिप्रोड्यूस असेक्शुअली एज वेल एज सेक्शुअली. Sexually by the process which involves cell fusion and zygote formation. That fusion is nothing but mixing. इथे या चार्ट मध्ये सिम्प्लिफाइड आपण बघू शकतो. क्रायझोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स and euglenoids, they are photosynthetic protists, that is they are autotrophs. Slime molds are saprophytic, they come under decomposers, आणि protozoans are predator किंवा parasitic, that is nothing but हेट्रोट्रॉफ. हे डिकम्पोजर्स पण हेट्रोट्रॉफ्स आहेत. क्रायझोफाइट्सचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघूया. या ग्रुपमध्ये डायॲटम्स अँड गोल्डन अल्गे, ज्याला डेस्माइड्स असं पण म्हणतात, इन्क्लूड होतात. दे आर मेनली फाउंड इन फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज इन मरीन एन्व्हायरमेंट, म्हणजे रिव्हर्समध्ये पण मिळतात आणि सीज किंवा ओशन्समध्ये पण मिळतात. दे आर मायक्रोस्कोपिक. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, that diatoms and golden algae are microscopic. They float without expenditure of energy, that is passively in water currents, and they are called as planktons. In the diatoms, the cell wall is having two thin overlapping shells which are fixed together like a soap case. साबण ठेवायची जी डबी असते त्याला कशी खाली एक पार्ट असतो आणि वरती एक पार्ट असतो. सो तो क्लोज केल्यानंतर इट लुक्स लाईक अ सोप केस किंवा सोप बॉक्स, राईट? तसं या डायटम्सचं स्ट्रक्चर असतं. द वॉल्स कन्सिस्ट ऑफ समथिंग कॉल्ड एज सिलिका अँड देन हेन्स दे आर इनडिस्ट्रक्टिबल. दॅट मीन्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस सिलिका डायटम्स जे आहेत ते खूप जास्त हार्ड असतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम वेन या डायटम्सचं अक्युम्युलेशन होतं ओव्हर अ बिलियन्स ऑफ इयर्स, दे इट इज कॉल्ड एज डायॲटॅमस अर्थ. इथे अर्थचं मिनिंग आहे लँड,
सो ओव्हर अ बिलियन्स ऑफ इयर्स एखाद्या वॉटर बॉडीमध्ये, एखाद्या ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंटमध्ये ह्या डायटम्सचं अक्युम्युलेशन होऊन एक सरफेस लाईक स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हणतात डायॲटॉमस अर्थ. या डायटम्सचे युजेस काय? दे आर युज्ड फॉर पॉलिशिंग, फॉर फिल्ट्रेशन ऑफ ऑइल्स ॲज वेल ॲज सिरप्स. पॉलिशिंग याच्यासाठी, कारण त्याचा जो हार्ड सरफेस असतो इट इज व्हेरी गुड फॉर मेकिंग एनी सरफेस स्मूथ. आणि फिल्टरिंग ह्याच्यासाठी बिकॉज इट कंटेन्स मायक्रोपोर्स. सो ज्या काही इम्प्युरिटीज असतील ऑइल्स किंवा सिरप्समध्ये त्या सगळ्या फिल्टर आउट होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ दिस डायटम. अँड दे आर ऑल्सो चीफ प्रोड्युसर्स इन द ओशन्स ॲज दे परफॉर्म ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आणि इथे जे प्लॅन्क्टॉन म्हटलेले आहेत, so this particular plankton is nothing but phytoplankton. Second subtype आहे तो म्हणजे dinoflagellates. These dinoflagellates are mostly marine and they are also photosynthetic in nature. They have different colors, that is yellow, green, brown, blue and red. कशावर डिपेंड आहे? Depending on obviously main pigment which is present in their structure. The cell wall is having cellulose plates. Most of them have two flagella, that is one lies longitudinally and the other lies transverse. Longitudinal plane म्हणजे vertical plane आणि transverse plane म्हणजे horizontal plane. So this is longitudinal and this is transverse. So जे दोन flagella present असतात, एक असतो vertically and दुसरा असतो transversely present. रेड डायनोफ्लॅजेलेट्सचं एक्झाम्पल आहे गोनिओलॅक्स. जेव्हा रेड डायनोफ्लॅजेलेट्स खूप जास्त रॅपिडली मल्टिप्लाय होतात तेव्हा हे जे ओशन्स असतात किंवा जो सी सरफेस असतो इट पिअर्स रेड इन कलर आणि त्याला सी टाइड्स असं म्हणतात किंवा रेड टाइड्स असं म्हणतात. दे रिलीज लार्ज अमाऊंट ऑफ टॉक्सिन्स विच कॅन इवन किल द मरीन ॲनिमल्स लाईक फिशेस. तिसरा सबटाईप आहे तो म्हणजे युग्लिनॉइड्स. युग्लिनॉइड्स हे मेजॉरिटीली फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स आहेत अँड दे आर मेनली फाउंड इन स्टॅग्नंट वॉटर. जे साचून राहिलेलं पाणी असतं किंवा जे एखाद्या ठिकाणी स्टिल वॉटर असतं, स्टॅग्नंट म्हणजे स्टिल, सो अशा ठिकाणी हे युग्लिनॉइड्स आपल्याला दिसतात. या युग्लिनॉइड्समध्ये एक स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन प्रेझेंट असतो आणि त्या प्रोटीनचं नाव आहे पेलिकल प्रोटीन विच मेक देअर बॉडी व्हेरी व्हेरी फ्लेक्झिबल. युग्लिनॉइड्स मध्ये पण दोन फ्लॅजेला प्रेझेंट असतात, एक असतो शॉर्ट आणि एक असतो लॉंग. दे आर ऑल्सो फोटोसिंथेटिक इन नेचर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि जेव्हा सनलाईट अवेलेबल नसतो तेव्हा ते बिहेव लाईक हेट्रोट्रॉफ्स अँड दे प्रिडेट ऑन द स्मॉलर ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल इथे आहे तो म्हणजे युग्लिना. सिंपल युग्लिना आपण नाव ऐकलेलं आहे. नंतर आहे स्लाइम मोल्ड. स्लाइम मोल्ड्स आर as the name suggests, mold म्हटलं की it is resembling to fungus. Okay, so majority of the fungi are either saprophytic किंवा parasitic. So लक्षात ठेवायला सोपं आहे. Slime molds म्हटलं की they are always saprophytic protists. Under suitable conditions, they form aggregation called as plasmodium, which may grow and spread over several feet. आणि हा जो plasmodium आहे हा differentiate होतो to form fruiting bodies which bear something called as spores at its tip. His spores consist of true walls and they are extremely resistant and survive for many years in even adverse conditions. आणि हे spores हे एअर करंटने आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मध्ये डिस्पर्स केले जातात किंवा स्प्रेड केले जातात. आणि शेवटचा टाईप आहे तो म्हणजे प्रोटोझोअन्स. ऑल द प्रोटोझोअन्स आर हेट्रोट्रॉफ्स. दे आयदर live as a predator or as a parasite. There are four major groups of these protozoans. त्याच्यामध्ये बघूया कुठला कुठला आहे. पहिला आहे तो म्हणजे amoeboid protozoans which behave like amoeba. So they live in fresh water, sea water as well as in the moist soil. ते सुडोपोडियाचा वापर करतात त्यांच्या प्रेला कॅप्चर करण्यासाठी, सेम जसं की अमिबा मध्ये असतं. मरीन फॉर्म्स मध्ये सिलिका शेल्स असतात त्यांच्या सरफेसवर. आणि पॅरासाइट्सचं जर एक्झाम्पल घेतलं तर तो झाला एंटमिबा. एंटमिबा हिस्टेलिटिका नावाचा एक पॅरासाइट आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. फ्लॅजेलेटेड दे आर आयदर फ्री लिव्हिंग किंवा पॅरासिटिक अँड दे हॅव फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. दे कॉज डिसीज लाईक स्लीपिंग सिकनेस. इथे एक्झाम्पल ह्याचं आहे ट्रिपॅनोझोमा. तिसरा जो प्रोटोझोन आहे तो आहे सिलिएटेड प्रोटोझोन. ॲज द नेम सजेस्ट it contains
थाउजंड्स ऑफ सिलिया हा सुद्धा एक ॲक्वॅटिक फॉर्म आहे. हा खूप ऍक्टिव्हली मुव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, कारण त्याच्या बॉडीवर थाउजंड्स ऑफ सिलिया प्रेझेंट असतात. त्यांच्या बॉडीवर एक कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्याला गलेट असं म्हणतात, आणि ही बाहेरच्या सरफेस, बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी कम्युनिकेट करण्यासाठी या गलेटचा वापर होतो. बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिलिएटेड प्रोटोझोअन तो म्हणजे पॅरामोशियम. आणि फोर्थ एक्झाम्पल तो आहे स्पोरोझोअन. हा जो स्पोरोझोअन आहे तो खूप वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेजेस कंटेन करतो, आणि याचा बेस्ट मेंबर जो आहे, सर्वात जास्त इन्फेक्शन क्रिएट करणारा, तो आहे तो म्हणजे प्लाझ्मोडियम, ज्याच्यामुळे मलेरिया होतो. सो प्रोटोझोअनचे 4 सबटाइप्स आहेत: अमिबॉइड प्रोटोझोअन, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोअन, सिलिएटेड प्रोटोझोअन आणि